पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सावकाश, नाहीतर मग असा तोल जातो। बाईसाहेब, लागला नाही ना तुम्हाला? काय झालं बाईसाहेब? अगं हळू ग जरा, किती ओरडतेस फाल्गुनी? सॉरी सॉरी सासूमा, सॉरी हो। मला नकोय चहा। अरे तुमच्यासाठी नाही, आ तो मित्रासाठीच। अरे वा, आल्या आल्या दिमतीला लोक हजर। ताई, मी स्वतः बनवून घेतला असता चहा। अरे रोज तू आमच्यासाठी बनवते ना, आज मी तुझ्यासाठी बनवली आणि उद्यापासून तुझ्याच हातची कॉफी पिणार मी। सासूमा, तुम्ही नेत्राशी गप्पा मारा, मी तुमच्यासाठी कॉफी आणते। हा, नकोय मला। आता यांना शू थयू? वेड लागायची पाळी आली आता। काय घडतंय हे सगळं? मला काय दिसलं आता? नेत्रा, ममता, नेत्रा। आई, काय झालं? तू घाबरली काय इतकी? नाही, काही नाही। तू सुद्धा ममता राजाध्यक्षाचाच विचार करत होतीस का? डोंट वरी आई, लवकरच सगळ्या फॅक्ट्स बाहेर येतील। काय? कसल्या फॅक्ट्स? बाबा आज ट्रॅफिक डिपार्टमेंट मधल्या एका मोठ्या ऑफिसरला भेटायला गेले होते। का? अनिल म्हात्रेच्या ऍक्सिडेंटचे डिटेल्स शोधतात बाबा। म्हणजे कशासाठी? आई, बाबा बरोबर दिशेने चाललेत। आपल्याला ऍक्सिडेंटचे डिटेल्स मिळाले की आपल्याला अजून लीड्स मिळतील आणि बऱ्याच गोष्टी आपल्या समोर येतील ज्या आपल्याला माहितीच नाहीयेत। नाही, पण आधी हे सगळं कशासाठी? आई, रिलॅक्स। हे बघ, मी आणि बाबा बघून घेऊ हे सगळं, तू टेन्शन नको घेऊस। रिलॅक्स। आई, नेत्रा आली आहे ना? कशी आहे ग ती? नाही म्हणजे हेमा गेली त्या शॉक मध्येच अजून की? मी एक काम करतो, मी भेटून येतो तिला। हा, शेखरने अनिलच्या अपघाताचा तपास सुरू केलाय। आणखी खोलात गेला ना तो, तर त्याला कळेल की अनिल जिवंत आहेत। कसं आणि काय करू काय आता? सगळंच अवघड होऊन बसलंय। आता तर ताईच माझ्या जीवावर उठली आहे। इतक्या सहजासहजी ती मला सोडणार नाही। पोलिसात गेलो तर मीच अडकीन। काय करू या ग्रंथाचं? थोडे दिवस कुठेतरी दुसरीकडे राहण्याची सोय करावी लागेल।
हेमाच्या डेथचं रिझन कळलं नाहीच का? नेत्रा, तुला असं नाही वाटत आपण पोलीस कंप्लेंट करायला हवी होती? पण त्याने आता काय होणार आहे साहेब? हेमा तर परत नाही ना येणार. आणि तसे गावाकडे नसतं असं काही. पण नेत्रा, हेमा बरोबर हे असं का झालं आपल्याला कळायला हवं ना. केली आगळी अनंत धिटाई त्याची मते गुंग होई आणि भेट बघ यमाई. त्या ओळींमुळे झालंय. मला माहिती आहे त्या ओळींमुळे झालंय. मला संकेतात त्याच ओळी दिसल्या होत्या. मग हेमाच्या तोंडी सुद्धा त्याच ओळी होत्या. पण काही केला तरी मला त्या ओळींचा अर्थ लागत नाहीये. मला अजूनही कळत नाही त्यांचा अर्थ काय होता. त्या संकेताचाही अर्थ नाही कळत आहे साहेब अजून. तू पाठवणार होतीस ना मला त्या ओळी? नाही साहेब, तुम्ही नका पडू या सगळ्यात. का पण? नाही, नको साहेब, नको, खरंच नको. हे जे काही झालं ते हेमाचं नशीब होतं. आणि आता आपण किती काही केलं तरी हेमा काही परत येणार नाहीये. फक्त मला एक गोष्ट कळत नाही की हे सगळं हेमा बरोबर का झालं. हेमाचा काय दोष होता या सगळ्यात? तिने काय केलं होतं? तिचा काहीच दोष नव्हता. आणि मला आई आपण समोर बोलता नाही आलं. पण मला अजूनही एक गोष्ट कळत नाही की हेमा इथेच होती, पुण्यात होती, तर मग ती मला भेटायला इथे घरात का नाही आली? तिथे आली असती तर ती वाचली असती ना. ती असती आपल्या बरोबर असती, आज तिचा जीव नसता. मित्र, 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 शांत हो. शांत हो. इकडे बघ. हे बघ, आता तू एकटी नाहीयेस. मी आहे तुझ्यासोबत. साहेब, त्या दिवशी तुम्ही होता म्हणून मला आधार होता. नाहीतर तुम्ही नसता तर मला नाही माहित मी काय केलं असतं. खरंच थँक्यू साहेब. थँक्यू. बरं, ठीक आहे. यू आर वेलकम मॅम. साहेब, तसं नव्हतं म्हणायचं मला. मित्रा, मी त्या दिवशी तुझ्या बरोबर आलो ते माझं कर्तव्य होतं किंवा माझी जबाबदारी होती म्हणून नाही. मला वाटलं त्या दिवशी की मी तुझ्यासोबत असायला हवं, तुझा मित्र म्हणून आलो होतो तुझ्यासोबत. आणि तुला माहिती का नेत्रा, तुला इथे किती मिस केलंय मी. एक दिवस सुद्धा ब्लॅक कॉफी वेळेवर घेतली नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, तू ये इकडे. विचार तुझ्या देवीला. काय? मी रोज तिच्या फोटो समोर दिवा लावायचो. विचार तर. साहेब, तुम्ही फ्रेश व्हा. जेवणाची वेळ झाली ना. पण तू विसरणार नाहीयेस? काय? त्या ओळी तू मला पाठवणार आहेस ना? मेसेज कर मला. मी आलो फ्रेश हो.
शोधला म्हणजे कंप्लीट पुणा पालथा घातला. आता पुणा काही लहान नाहीये. त्याचा फोनही आता बंद येतोय. पण मग आता आता काय पळाला तो. असं समज तो मेला आणि त्याच्यासोबत तो तुझा ग्रंथही गेला. संकट संकट नुसती संकटांवर संकट येत आहेत. सगळीकडनं अडकत चाललीये मी. सगळीकडून हो म्हणजे शेखर आता तुमच्या मृत्यूची चौकशी करायला लागलेत पुन्हा. अद्वैत त्यांना साथ देतोय आणि मला असं वाटतं की ही ममता राज्याध्यक्ष पुन्हा जिवंत होऊन वावरतीये या घरात. तू तू काय बरळतेस बायको. ती कशी जिवंत होईल. म्हणजे ते जुने विषय सुरू झालेत परत. तुमचा आणि ममता राज्याध्यक्षाचा फोटो या घरात कसा आला इथून सुरुवात झाली. मी काय म्हणते तुम्ही तुमचा मृत्यू व्यवस्थित रजिस्टर केलायत ना. हा हॅलो हॅलो. फोनवर बोलवतीस का. नाही फोन हातातच आहे म्हणून विचारलं. अगं डोंट वरी मी काही ऐकलेलं नाहीये. लॉन्ड्रीवाल्याचा फोन डायरेक्ट तुला. म्हणजे नाही असं मनात विचार आला की लॉन्ड्रीवाला तर श्रीमंत नसतो सो कसं पॉसिबल आहे. हाँ भैया जी क्यों बार बार फोन कर रहे हैं आप. मैंने सांगितलं ना सकाळी पाहिजेत मला त्या ड्राय क्लिनिंगला दिलेल्या साड्या. हा चल ठीक आहे. हाँ काय काम आहे तुझं. काम काय. पैसे हवेत काही. नाही आहेत माझ्याकडे. चल चल ऐक असं कसं शक्य आहे. मी खरंच सांगते माझ्याकडे पैसे नाही आहेत. हे बघ तुझ्या बाबांकडनं मागायला जमलं नाहीये मला. नाही आहेत माझ्याकडे पैसे. हो मला माहिती आहे माझ्या बाबांकडे पैसे नव्हते म्हणूनच तर तू शेखर राज्याध्यक्षाशी लग्न केलंस. त्याच्याबद्दलच बोलतेय मी. शेखर राज्याध्यक्ष बाप नाहीये माझा. माझ्या बाबाचं नाव अनिल म्हात्रे आहे ज्याला तू सोडून आलीस पैशांसाठी. 5 लाख हवेत मला. 5 लाख. या आठवड्यात मला 5 लाख लागतील. काही व्यवहार अडकलेत माझे. प्लीज बघत बसू नकोस. पैशांची सोय कर. मी तर पप्पांना सांगितलं चेकवर 1 0 जास्त लिहिलंय मी. मग काय म्हणाले पप्पा. पप्पा म्हणाले फाल्गुनी आत्ता ऑफिस येऊ नकोस. पण मी पप्पाला समजावलंय आणि परत ऑफिस जॉईन केलं. मग पुढे मग चेकवर 2 0 जास्त लिहिलंय. नेत्रा तू पण बस ना जेवायला. नाही नको मी नंतर बसते. अरे बस ना आमच्या बरोबर. खरंच नको. जेव्हा पटापट उशीर झालाय. केतकी उशिरा व्हायला लागलेत जेवण. जरा वेळेकडे बघत जा. आईंची औषधं घ्यायची असतात. आईंचं झालंय जेवण. मी मगाशीच वाढलंय त्यांना. बरं. आणि औषधाचं माझ्याही लक्षात असतं. बाकीचे कुठे आहेत. तन्मय मित्रांसोबत बाहेर गेलाय. बर. आणि तेजस साहेब. माझं डोकं खाऊन त्याचं पेट भरलं असेल. काय. हो आता जेवायला नकोस असं म्हणतोय. का. का म्हणजे काय. रात्री काहीतरी उरबुट चुरबुट मंगवतो आणि खातो आणि सकाळी पेट खराब होतो. नंतर माझ्यावर चिडचिड करतो ना. तेजस पडणे लहान मुलासारखं जे बोलो साव गांडो એટલે गांडो. चल जेवायला बसते. हा बोल फाल्गुनी काय बोलवतीस.
कोण वागतं लहान मुलांसारखं? मी तर फक्त एक शब्द बोलू नकोस आता. आणि बोलायचं असेल ना तर यांच्याशी बोल. कर ना, कंप्लेंट्स कर. अरे मस्त एंटरटेन होत आहे ते. बोल, सांग ना सगळं. तेजस, हे असं सगळं होतं ना या घरात, म्हणून मी एकत्र जेवायला बसत नाही. सॉरी सॉरी, बस सॉरी. बस ना आता जेवायला बस प्लीज. कशाला ग? डोकं खाल्लं ना तुझं, पोट भरलंय माझं. मेली भूक माझी. तुम्ही करा कंटिन्यू प्लीज. तेजस ऐक, नकोस चिडूस. आता जेवणाच्या ताटावर राग नाही काढायचा. अद्वैत, तुला कमी ऐकू येतं का रे? मी काय म्हटलं आता? भूक मेली माझी. तेजस, भूक लागली म्हणून आलास ना आता किचन मध्ये. अरे मी कशासाठी येईन किचन मध्ये? तुला काय करायचं आहे? तू याला बघा काय पाहिजे ते. तुला काय हवं असेल तर यांच्याकडे माग ना. तू माझा डोका का खातोय? तुला जेवायचं नसेल नको ज्यूस, पण एवढं ओरडण्याची गरज नाहीये. पण मिस्टर राजाध्यक्ष, माझ्यावर हसण्याची काही गरज नव्हती. आम्ही हसलो नव्हतो. मी इथेच उभा होतो. तेजस बस ना आता जेवायला प्लीज. बाबा आहेत ना तुझे? कोण कोण बाबा? हे माझे खरे बाबा असते ना तर माझ्याशी असं कधीच वागले नसते. प्लीज करा कंटिन्यू. तुम्ही जेवा जेवा प्लीज. तेजस साहेब असं म्हणाले, याचा अर्थ तेजस साहेबांना त्यांच्या खऱ्या वडिलांची आठवण येत असणार आणि बाईसाहेबांनी तेजस साहेबांवर अन्याय केलाय. त्यांना त्यांच्या वडिलांपासून दूर ठेवलंय. आता असं वाटतंय हीच गोष्ट मला अनिल म्हात्रेपर्यंत पोहोचवू शकते. पैसा पैसा पैसा, ही बायको लागली पैशाच्या नादी आणि हिच्या नादाला लागून मी फालतू लपड्यात अडकलो. एक मुलगा होता, चांगला बसून खायला घातलं असतं. आता वाटतं हे म्हातारपण पण या रुपालीमुळे असंच जाणार आहे. वैताग आलाय. अरे बोल, काय झालं मला सांग. तुला कोणी फोडलं? बंटी मेरा बोल. आता आपण मरणार. आता मी मरणार. तुम्ही मी मरणार बॉस. बॉस मी तुमच्या पाया पडतो. मला वाचवा, मला नाही मारायचं बॉस. बॉस तो ग्रंथ फेकून द्या. ग्रंथ फेकून द्या बॉस. कुठला ग्रंथ? तो ग्रंथ कशाला ठेवलाय बॉस? पण ती मेला बॉस. मला सांग, बंटी कसा मेला? बंटी कसा मेला सांग. बंटी साहेब, बंटी कसा मेला? साहेब सांग, बंटी कसा मेला? साहेब अनिल म्हात्रेबद्दल त्याच्याशी बोलावं हे माझ्याही मनात होतं, पण अद्वैत नको म्हणाला. ते नक्की का नको म्हणाले? तेजसचा स्वभाव, कधी काय बोलेल, कसा रिॲक्ट होईल काहीच सांगता येत नाही. आजच पाहिलंस ना तू. नाही म्हणजे बरोबर आहे त्यांचं, पण साहेब तुम्हाला नाही वाटत की एकदा प्रयत्न करून बघायला पाहिजे? नेत्रा, मला घरात यावरून वादविवाद नको आहेत आणि रुपालीचा प्रश्न आहेच. नाही सगळं मान्य आहे मला, पण तरी मला मनापासून असं वाटतंय की ह्या मार्गाने गेल्यावर नक्कीच काहीतरी हाती लागेल. माझे प्रयत्न सुरूच आहेत. आजच मी पोलीस डिपार्टमेंट मधल्या मोठ्या अधिकाऱ्याशी बोललोय. अनिलच्या अपघाताबद्दल काही माहिती मिळते का ते विचारलं त्याला. साहेब
साहेब, अनिल म्हात्रेचा अपघात नाही झालाय. मी तुम्हाला कसं पटवून देऊ? मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय त्याला. नेत्रा पण साहेब, मला फक्त एवढंच म्हणायचंय की ह्या सगळ्यांना ना खूप वेळ वाया जाणार आहे आणि आपल्याला लवकरात लवकर हे सिद्ध करायला हवंय की अनिल म्हात्रे जिवंत आहे.